मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की व्यंकटेश स्तोत्राचं पठण करताना लोक घाबरतात का? तर त्यांना वेगवेगळे अनुभव येतात, म्हणजे त्यांना आलेले नसतात, त्यांनी ऐकलेले अनुभव असतात की लोक बोलतात की मला हा अनुभव आला, कोणाला साप दिसला, कोणाला पाल दिसली, कोणाच्या पाठीवरून साप चालला, कोणाला दरवाजे खिडक्या ठकठकण्याचा आवाज आला, कोणाला चालण्याचा आवाज आला। तर लोक हे सगळ्या आवाजांमुळे, दिसण्यामुळे, कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे, अशा अनेक अनुभवांमुळे, ऐकलेल्या अनुभवांमुळे ते व्यंकटेश स्तोत्राचं पारायण करण्यासाठी ते घाबरतात। आणि या विषयावरती आजचा व्हिडिओ आहे। तर मंडळी, व्हिडिओ स्टार्ट करूयात। आणि चला तर श्री स्वामी समर्थ, तुम्हा सर्वांचं परमार्थ सिद्धी चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मंडळी, पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक मास आता चालू आहे आणि या महिन्यामध्ये भगवान विष्णूंची सेवा आपण केली पाहिजे। आता या महिन्यामध्ये आपण सेवा कशी करायची, तर डेली आपण श्री व्यंकटेश स्तोत्राचं पठण आपण केलं पाहिजे। आता प्रत्येक जण श्री व्यंकटेश स्तोत्राचं पठण करतच असतील असं नाही, आपण नेहमी नित्यसेवा करतो, पण या महिन्यामध्ये नित्यसेवेसोबतच श्री व्यंकटेश स्तोत्राचं पठण आपण केलं पाहिजे। आणि जर कोणी संकटात असतील, कोणाला काही त्रास असेल, कोणाची इच्छा पूर्ण होत नसेल आणि लवकरात लवकर त्यांना इच्छा पूर्ती करण्यासाठी, तर त्यांनी व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायलाच पाहिजे। आणि ही मौल्यवान संधी आहे की पुरुषोत्तम मास चालू आहे आणि या पुरुषोत्तम मासात जर आपण व्यंकटेश स्तोत्राचं संकल्पयुक्त पठण आपण 3 रात्र करतो, तर आपली इच्छा, मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात। आणि पण एक गोष्ट अशी आहे की बऱ्याचदा लोक व्यंकटेश स्तोत्राचं पठण करण्यासाठी घाबरतात, भीती वाटते, कारण बरेच अनुभव त्यांनी असे ऐकलेले असतात की कोणाला व्यंकटेश स्तोत्र वाचताना कोणाला साप दिसतो, कोणाला पाली दिसतात, कोणाला वेगवेगळे अनुभव येतात, कोणाला खिडकी दरवाजे खुलण्याचा किंवा ठकठकण्याचा आवाज येतो। तर मनात एक आहे, मानवी शरीर आहे, तर आपल्याला थोडी भीती वाटतेच, पण आपण आपल्याला आणि त्या भीतीपोटी कधी कधी आपण व्यंकटेश स्तोत्र वाचण्यासाठी आपण घाबरतो। तर मंडळी, तसं घाबरू नका। आपण ज्यावेळी आपण संकल्प करतो की तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी पारायण करत आहात, तर त्यावेळी आपण ज्यावेळी संकल्प करतो त्यावेळेस भगवान विष्णूंना आपण प्रार्थना करा की भगवंता, मी एवढी मोठी नाही किंवा मी एवढी ताकदवान नाही किंवा मी एवढी खंबीर नाही की मी तुझ्या एवढ्या थरारक रूप किंवा साप किंवा पाली किंवा जे पण आहे की मी घाबरेल। तर मी ज्या रूपाने तुझ्या घाबरेल, तर ती सेवा माझी काहीच कामाची नाही आणि मला वाचायला सुद्धा भीती वाटेल। तर भगवंता, मला भीती वाटणार नाही अशा सौम्य रूपात तू मला दर्शन दे आणि माझी मनोकामना पूर्ण कर। आणि बघाच तुम्हाला कोणताच, म्हणजे तुम्हाला भीती वाटेल असा अनुभव कधीच तुम्हाला येणार नाही। असाही अनुभव आहे की बरेचदा अनेक लोक बोलतात की मला तर काही अनुभवच आला नाहीये, कारण त्यांनी मनामध्ये भीती ठेवलीच नाही। तुम्ही जर मनात भीती ठेवून वाचन करणार तर तुम्हाला तसा अनुभव येणार, पण तुम्ही मनात भीती न ठेवता तुम्ही वाचन करणार तर तुम्हाला अनुभव तसाच येईल। आणि भगवंत या 3 दिवसांच्या संकल्पयुक्त पठणामध्ये आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपात दर्शन देतातच, हे नक्की आहे, आणि आपल्या मनोकामना, इच्छा पूर्ण करतातच। तर मंडळी, थांबता कशाला, घाबरू नका आणि पठणाला सुरुवात करा, कारण पुरुषोत्तम मास चालू आहे। आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच स्वामींचरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ।